बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचलेत। वाशीमध्ये मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। तर अगदी काही वेळातच मनोज जरांगे हे आझाद मैदानावरती पोहोचतील। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन पुकारलेले। आता मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानात पोहोचतील। त्यामुळे आता त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने यावेळी मराठा बांधव हे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या आंदोलनासाठी आझाद मैदानात देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर मनोज जरांगे पाटील हे लाखोंच्या संख्येने या मराठा बांधवांसह आता आझाद मैदानाकडे कूच करताय। त्यामुळे मुंबईतील वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आलेला आहे। कारण गणेशोत्सवाचा काळ आहे, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते आणि याच गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारे फटका बसू नये म्हणून प्रशासनाकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी देखील करण्यात आली आहे। अगदी काही वेळातच जरांगे हे आझाद मैदानात पोहोचतील आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पार पडेल। त्यामुळे आज खरं तर एकाच दिवसासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची न्यायालयाकडून परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी काल शिवनेरीच्या पायथ्याशी बोलताना स्पष्ट केलेली होती। त्यामुळे एकंदरीतच आता हे आंदोलन आज कसं रूप धारण करतं, त्याचबरोबर प्रशासनासमोर किती मोठं आव्हान उभं ठाकतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण खरं तर पाहतोय। ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचले होते त्यावेळी मोठ्या संख्येनं यावेळी मराठा बांधव या ठिकाणी मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते। जालन्यामधून आंतरवाली सराटीमधून या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली आणि आता मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे पोहोचले। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानाकडे कूच करताय, काय अधिक अपडेट? अंकिता, जर आपण बघितलं असेल तर अंतरवाली सराटी पासून जो हा ताफा निघालेला आहे त्याने आता मुंबई अखेर जवळ केलेली आहे। प्रश्न एका दिवसाचा नाहीये, प्रश्न हा आता किती महिने लागू शकतो, जरांगेंचा मुक्काम मुंबईमध्ये किती दिवस असू शकतो, जर सरकारनं वेळीच पावलं उचलली नाही तर मुंबईमध्ये किती दिवसांचा मुक्काम या आंदोलकांचा असू शकतो याची आतापर्यंत कुठल्याच संदर्भातली माहिती नाहीये। परंतु जेव्हा वाशी हायवेवरती एक दृश्य मी तुला सांगतो, जेव्हा वाशी हायवेवरती जरांगेंचा ताफा आला, फक्त खेड असेल, राजगुरुनगर असेल, पुणे असेल, आंतरवाली सराटी जशी सोडल्यापासून जी काही गावं असतील ती गावं जर सोडली तर मुंबईमध्ये सुद्धा सकल मराठा समाजाकडून जरांगेंचं मोठ्या क्रेननं हार घालून स्वागत करण्यात आलं। जरांगे भलेही आता खूप थकल्यामुळे ते उठले नसतील, परंतु कार्यकर्त्यांचं हे प्रेम त्यांना पावलोपावली आता तिथे बघायला मिळतंय। जरांगे आता सायनच्या दिशेनं आता सायन मार्गे आता आझाद मैदानाकडे कूच करतात। शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा, आंदोलकांचा ताफा या जरांगेंसोबत आहे। जरांगेंना एक प्रकारची कुठलाही प्रकारचा थकवा आलेला नाहीये। जर तो थकवा आलेला असला तरी तो कार्यकर्त्यांच्या उत्साहाकडे बघून ते सर्वपणे तो जो काही आलेला क्षीण आहे तो घालवतायत। आणि जर आपण एक या दौऱ्यामध्ये एक या आंदोलनामध्ये एक गोष्ट जर सकारात्मक बघायची झाली, जर आषाढी वारी असते, जर आषाढी वारी आपल्यापैकी सगळ्यांनी जर केली असेल तर ज्या आषाढी वारीचं जसं ते रूप असतं अगदी तशाच प्रकारचं जे रूप आहे ते या आंदोलनामध्ये पाहायला मिळतंय। सुखा शिदा असेल, तांदूळ असतील, गहू असतील, सर्व प्रकारचं जे काही खाद्य आहे हे आंदोलक आता आपल्या सोबत घेऊन निघालेले आहेत। त्यामुळे आता एकच आरक्षण, मराठा आरक्षण असा एल्गार जो आहे तो आता मराठा आंदोलकांनी दिला। सिद्धेश, मात्र जसा तुम्ही उल्लेख केला की मनोज जरांगे यांचं हे आंदोलन नेमकं किती दिवस चालतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की न्यायालयाकडून मनोज जरांगे यांना फक्त एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। आता या सगळ्या मराठा समाज बांधवांची नेमकी भूमिका कशी या आंदोलनासंदर्भात? एकच आहे अंकिता, आणि प्रश्न आणि चित्र सर्व काही स्पष्ट आहे। जोपर्यंत आता आझाद मैदानावरती हे सर्व आंदोलक पोहोचत नाहीत, जेव्हा आंदोलनाला जरांगे सुरुवात करतील त्याच्यानंतर जरांगेंची भूमिका आपल्याला काही वेळा स्पष्ट होईल। जर एखादं शिष्टमंडळ, जर आपण कालची जर बातमी बघितली तर राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, हे जरांगेंची समजूत घालण्यासाठी येणार होते। मात्र अद्याप त्या शिष्टमंडळापैकी कोणीच जरांगेंची समजूत घालायला आलेलं नाहीये। त्यामुळे एक गोष्ट आता प्रामुख्यानं महत्वाची मानली जाते ती म्हणजे अशी की जर आझाद मैदानावरती जरांगे पोहोचले तर सरकारचं शिष्टमंडळ त्यांची समजूत घालू शकतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरं, जर शिष्टमंडळ आलं तर त्या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोणकोणते नेते येऊ शकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण जर आपण
बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, हे सुद्धा आता जरांगेंना बोलण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. निश्चित सिद्धेश, हा गणेशोत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण हे दाखल होत असतात आणि त्यातच मनोज जरांगेंचं हे आंदोलन प्रशासनासमोर किती मोठं आव्हान आहे? आव्हान प्रचंड आहे, कारण मी जर काही पोलिसांसोबत सुद्धा मी आता मगाशी बोलायचा प्रयत्न केला तर आव्हान हे सर्व पोलिसांसमोर खूप आहे. वाहतूक पोलीस असतील, साधे पोलीस असतील, यांच्या समोर सुद्धा मोठं आव्हान या गर्दीला रोखण्यासाठीचं आहे. कारण जर आपण बघितलं तर आझाद मैदानाचा जो रूट आहे, जर जरांगेंनी लालबाग मार्गे जर जायचा निर्धार केला तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असंख्य देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि हेच भाविक आता जर तिकडे आले तर गर्दी मोठ्या प्रमाणात उसळू शकते आणि याचाच ताण कुठेतरी या पोलिसांवरती पडू शकतो. त्यामुळे अतिशय नियोजन या पोलिसांचं अतिशय आहे. चांगल्या पद्धतीनं नियोजन करतायत पोलीस अटल सेतू मार्गे, म्हणजे जिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार नाही. एखाद्या मंत्र्याला, एखाद्या मुख्यमंत्र्याचा जसा ताफा आल्यानंतर सामान्य नागरिकांना थांबवलं जातं, अगदी तशाच पद्धतीने जरांगेंचा ताफा पुढे मार्गस्थ केला जातोय. अर्ध्या गाड्या ज्या ताफ्यातल्या असतील त्या अर्ध्या मार्गाने वळवल्या जातात आणि मुख्य मार्गाने जरांगेंचा ताफा पुढे सरकतोय. पोलिसांचं अतिशय नियोजन पद्धतीनं काम या ठिकाणी मुंबई शहरामध्ये पाहायला मिळतंय. निश्चित धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती दाखल होतील. सध्या ते वाशीतून आता मुंबईच्या दिशेनं कूच करताय. सायंच्या पुढे ते निघाल्याची माहिती सध्या समोर येते. तर वाशी टोल नाक्यावरती ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे पोहोचले त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आता पोहोचलेले आहेत. खरं तर खूप मोठं आव्हान सरकारसमोर म्हणा किंवा प्रशासनासमोर हे उभं टाकलेलं आहे, कारण गणेशोत्सवाचा काळ आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आधीच प्रचंड गर्दी असते आणि त्यातच आता या हजारो शेकडो कार्यकर्त्यांसह या मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं आता पुढे सरकताय. त्यामुळे हे आंदोलन आता कशा पद्धतीनं रूप घेणार, या आंदोलनाची व्याप्ती किती वाढणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावरती विविध प्रतिक्रिया समोर आल्याचं आपण पाहिलं होतं. तर मनोज जरांगे पाटील यांना लोकशाहीमधून हा आंदोलन